जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. आज जे देशामध्ये चालू आहे ते पाहता असं वाटत आहे देश 100% हुकुमशाहीच्या वाटचालीवर नाही तर हुकुमशाहीच्या राष्ट्रामध्ये सामील झालेला आहे. कारण एवढे मोठे सुशिक्षित विद्यार्थी ज्यांना भविष्याची काळजी आहे एवढ्या संख्येने दिल्लीमध्ये एकत्र झालेले असताना हे सरकार त्यांच्यावरती एक शब्दही बोलायला तयार नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट या देशामध्ये कधी घडली सुद्धा नसेल. त्यातली त्यात इंग्रजांनी 150 वर्षामध्ये जेवढा भारत लुटला नाही तेवढा या सध्याच्या सरकारमधल्या लोकांनी भारताला लुटलेला आहे. आणि लुटणं तर सोडाच, पण शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये कुठलाही ताळमेळ नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला हे सरकार तयार नाही. अडाण्यांनी एखादा प्रश्न मांडला तर ते नाही ऐकून घेतला तर एक साहजिक आहे. पण ही मुलं एवढ्या मोठ्या डिग्र्या घेऊन नीटचे पेपर देत आहेत, अभ्यास करतायत आणि ती मुलं रस्त्यावरती उतरलेली असताना सुद्धा शासन त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणजे याच्या पाठीमागचं काय गूढ आहे हे लोकांना समजलं असेलच. समजलं जर असेल तर लोकांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे आणि लोकांनी शासनाला जाब विचारणं हे गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.